नागपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मौजे सांगवी येथे या ठिकाणी आपण पाहत आहेत बरेचसे नागरिक उमेदवारांसोबत प्रचार करताना दिसत आहेत। सांगवी गावामध्ये आहे उजना पंचायत समितीच्या गणाचे जे उमेदवार आहेत सुलोचना अशोक कासले यांच्या प्रचारात या ठिकाणी हे सर्व नागरिक जमलेले आहेत। आणि विशेष म्हणजे खंडाळी जिल्हा परिषद जो गट आहे हा मोठा चर्चेत आलेला आहे। या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका मतदारासहित कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरीत काय या मतदारांचं नागरिकांचं मत असणार आहे या संदर्भात आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम माझ्यासोबत असणार आहे, बोलणार आहेत का तुम्ही? इकडे या, हे आहेत तुमचं आता मधुकर राठोड। जसं मी म्हटलं की आपल्या खंडाळी गटामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते जसं रामभाऊ नरवटे असतील किंवा अशोक कासले असतील, त्यांच्यावर मोठा अशोक कासले आमचं खालचं मतदान अशोक कासले, वरचं आम्ही कुणाला देऊ, अशोक कासलेला सोडणार नाही। तुमचं म्हणजे परिचय काय तुमचा? मधुकर राठोड, सांगवी तांडा। सांगली माझे 7 मतदान आहे घरचे। अशोक कासलेच का? अशोक कासलेस। कारण काय त्याचं? कारण काय, गावचं आहे, जवळच आहे, शेजारी आहे, काम हात धरून काम करून घेता येते, दुसरं काहीच नाही मागणं। कामाचा माणूस आहे म्हणून कामाचा माणूस आहे आणि ते सरपंच झालेला आहे, ते काही साधा माणूस नाही, पण त्याच्या संग राहणं आपलं गरजेचं आहे। बोलणार आहे या इकडे या माझ्यासोबत। लोकसभा पंचायत समिती गणामधून आपला कोल कुणाला राहणार आहे? ती काय सांगते ना साहेब, कोण म्हणजे तुमचं मत समर्थन कोणाला राहणार? हे मामा बोलणार नाहीत, तुम्ही बोलणार आहेत का? जे बोलतील या बाबा बोलणार आहेत का? माणसं बोलायला तयार नाही, तुम्ही बोलणार आहेत? तुम्ही या सर काहीतरी बोलायचं परिचय। मी शिवराज उजना येथील असून उजना पंचायत समितीच्या अंतर्गत निवडणूक जी चालू आहे त्यामध्ये अशोकरावजी कासले यांनी पक्षासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि गावचा विकास पण त्यांनी केलेला आहे। 10 वर्ष सरपंच होते गावचे आणि कामाचा माणूस म्हणून, आणि पक्षाने त्यांना डावलल्याच्या नंतर त्यांना गाववाल्यांनी तुम्ही एक गावचे उमेदवार म्हणून, तुम्ही उमेदवार नाही ते गावचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ही पंचायत समिती लढवावी अशी गाववालीची भावना होती आणि त्या भावनेपोटी त्यांना आम्ही गाववाल्यांनी सर्वांनी त्यांना पुढाकार घेऊन हे निवडणूक लढवण्यासाठी तयार केलेला आहे। जनतेमधून उमेदवारी आपण दिली, ही उमेदवारी जनतेची आहे, वैयक्तिक त्यांची उमेदवारी नाही। ही गाव उजना गाव आणि उजना परिसराअंतर्गत येणारे जे गाव आहेत पंचायत समितीमधील त्या सर्वांनी पुढाकार घेऊन त्यांना उमेदवारी घेण्यासाठी भाग पाडलाय। उमेदवारी ती इच्छुक नाही पण आम्ही भाग पाडलं त्यांना की तुम्ही उमेदवारी घ्यावं आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करावा अशा पद्धतीची भावना त्या जनमानसात होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी घेण्यासाठी अशोक कासले यांची उमेदवारी जनतेतून चर्चा आहे। त्याने अशोक कासलेने 10 वर्ष झालं भाजपचं काम केलेलं आहे। पक्षातून त्याला डावलल्यामुळं सर्व गावकरी मंडळीने त्याला अपक्ष उभा राहण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि ते निवडणूक लढवित आहेत। त्याला उजना कासलेच आहे। आणखी कोण बोलणार आहे इथं? बोलायचं काय ते काय मत तुमचं मांडायचं त्याच्यात काय एवढं? सोबत तर फिरायला येत ना? नाही ठाम मी बोलायचं काय मग का अशोक कासलेच का? अशोक कासले आमच्याच गावचे आहेत, आम्ही त्याच्याच मागे राहणार ना। उमेदवारी म्हणजे सर्व गावांनी मिळून त्याची उमेदवारी जाहीर केली? हा, जाहीर केली। पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी, पूर्ण पाठीशी आहे। आणखी कोण बोलणार आहे बघू? पंचायत समिती उचला सध्या प्रचार सुरू आहे, निवडणुकीला सामोरे जाते। बरेचसे लोक म्हणतात की आमच्या गावात उमेदवारी त्यांना दिलेली नाही, बरोबर आहे। पक्ष कसं प्रत्येक वेळेस काय त्यांच्या बापाची खीळ वाटली आहे का? प्रत्येक वेळेस त्यांना निवडून द्यावं घराणेशाही चालू आहे या मतदारसंघामध्ये।
त्याच्यामुळे हे आम्ही निवड अशोक कासलेला निवड केलेला आहे प्रत्येक माणसाने. आणि गावातून बिनविरोध असल्यासारखे 7-8 गावात बिनविरोध असल्यासारखंच आहे अशोक सांगवी तांडा आणि ग्रामपंचायत सांगवी असं आहे. हा तसंच आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याचा अन्याय झाला, त्याच्यानंतर कार्यकर्त्यावर अन्याय झाला ते झालं, पण घराणेशाही चालल्यासारखं चाललंय या राजकारणात. त्यामुळं आम्ही निवड केलेली आहे या लोकांना. हो तसंच आहे. मी सांगताण्याचं असून माझं इथला उपसरपंच आमची आई आहे इथली. तर सध्या अशोक कासले जे आहेत ते चांगले त्यांचे ताकद दाखवलेली आहे आणि उजना पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांची जवळजवळ उमेदवारी निश्चितच मानली जाईल. त्यांचा विजय निश्चितच मानला जाईल असं मला तर वाटतं. मी सांगवी सुनेगाव सांगवी तांडा इथल्या ग्रामपंचायतचा उपसरपंच आम्ही.